छाननी साहेब स्वागत आहे तुमचं। तर विलास म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। यस, तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान या व्यासपीठावरती आपण केलाय। काही सन्मान नक्कीच थोड्या वेळामध्ये आपण घेणार आहोत। आपल्या व्यासपीठावरती नक्कीच आम्ही पाहतोय नरेश पाटील यांना विनंती असेल की तर नक्कीच खऱ्या अर्थाने विचार केला तर इथे मात्र सुपरर होते अजय पाटील, याला खूप साऱ्या शुभेच्छा। सतीश पाटील, गुरुग्राम पंचायत वार्दोळचे उपसरपंच, योगेशजी पाटील, संतोषजी पाटील, कारण सदैव अजयला बॅक करणारी सगळी मंडळी आहे, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। धन्यवाद। बॅटिंगसाठी खरं 3 खेळाडू असेल एमडी वॉरियर्स संघाचे पंकज जाधव, बंटी पेंडारे आणि पिंट्या। गोलंदाजी करेल सोहेल धार पवार आणि एका बाजूने बॉस फायटर ओळे संघाचे 3 फलंदाज असतील समर्थ कडू, अजय बातोस आणि अजय पाटील। गोलंदाज असेल अजय पाटील। एकदा जोरदार डाव द्या मॅचसाठी। सुपर ओव्हरचा थरार या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल। बॉस फायटर ओळे विपक्ष एमडी वॉरियर्स, शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटची गुणवत्ता आज अजय पाटीलने दाखवून दिली या क्रीडांगणावरती या मोठ्या स्पर्धेमध्ये। आरपीएल 2024 पर्व 5व। हॅलो, तसेच आमच्या विचुंब्याचे राम पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। सुभाष कदम धरणाक्याम, संजय कदम धरणाक्याम, दीपक कदम धरणाक्याम आणि जितेंद्र कदम धरणाक्याम चे मान्यवर इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत आहे। तर डावाला सुरुवात पहिल्या चेंडूसाठी आपण पाहत आहे अजय पाटील निलेश्वर सज्ज होतोय। पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, वेगवान ते सरा लाऊड ऑफिस झाली, भरपूर चांगली गोलंदाजी। चॅलेंजर बेलवली, खरं तर आपण पाहता बेलवली संघाचा, गावदेवी बेलवली संघाचा हा खेळाडू आज मात्र एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती निलेश्वर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला। बिल्कुल 7 गेंदें उन्होंने फेंकी, अपने गांव का, अपने मिट्टी का नाम उन्होंने रोशन किया है। सुपर ओवर में कुछ भी हो, लेकिन 2007 विश्व कप का वो बॉल आउट, जिसके बाद क्रिकेट की गरिमा का स्तर और ऊंचा हुआ और ये सुपर ओवर आरपीएल के इस 5वें सत्र का, 5वें सीजन के गरिमा का स्तर ऊंचा करेगा। अब सामने जिन्होंने 1-2 गेंदें खेली थी, कोई रन नहीं आया था, वही कप्तान बूम बूम माटिया वर्सेस जिन्होंने मैच को अपने नाम किया। यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह गॅप मध्ये खेळायचा आहे। बॉल चालला मिड विकेट क्षेत्राकडे आणि तिथे मात्र चांगली फील्डिंग पाहायला मिळाली। सिंगल रन येताना आपण पाहताय। आदेश स्पोर्ट शिवाजीनगर चे चिंतामण ठाकूर, गोटा ठाकूर यांच्याकडून बॉस फायटर्स टीमला आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचं मनपूर्वक स्वागत। अतिशय मोठा सामना, खरं तर आपण पाहिला शेवटपर्यंत असं वाटला हा सामना पहिल्या ओव्हर नंतर वन साइड होईल। बिल्कुल, आज का दिन कोई याद नहीं रहेगा। ये ओवर, ये 7 गेंदे, ये 12 गेंदे आपके जीवन का एक बहुमूल्य किस्सा लिखेंगे। इस बार हवा में गेंद, पॉइंट के खिलाड़ी गेंद के नीचे, बंटी पेंडारी बैक टू द पवेलियन, पहला झटका लगता हुआ। सुपर ओवर में कुछ भी हो सकता है और अजय पाटिल, रोशन जी क्या कमाल की गेंदबाजी, कमालीची गोलंदाजी। आणि इथे देखील आपण पहिला धक्का दिला, बंटी बाद झालाय, अजय बातोसने झेल टिपलाय। कधी कधी तुम्हाला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं आणि या खरं स्पर्धेमध्ये संधीचं सोनं केलंय अजय पाटील या खरं खेळाडूने। आणि आमच्या आई ग्रुपचे सर्व मेंबर, आमचे योगेश दादा मस्कर, त्याचबरोबर आमचे कुणाल शेठ गुवारी, अंकुश बागेत आणि सुलक्षण भोईर लारा हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे। रग भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर वो ढूंढ लेते हैं रास्ते। बंटी ने 20 रन जोड़े थे 2 ओवर्स में, पहले ही ओवर में, उसके बाद 30 रनों का संघर्ष हमने देखा। उस संघर्ष में खुद को एक सोने की तरह चमकाते हुए गेंदबाज बेलवलीगा के सुपूत अजय पाटिल अब अपना नाम और अपना नाम के अनुपात काम करते हुए तीसरे नंबर पर आते हुए बल्लेबाज पिंट्या पाटील। पिंट्या पाटील हा खेळाडू आता आलाय, खरं तर 3 फलंदाज आहे, आणखीन एखादा विकेट मिळाला तर सुपर ओव्हर मध्ये काम तमाम। यावेळेला शॉर्ट टर्म पूल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, मस्ट नीडेड सिक्सर, 6 धावा।
पिंट्या पाटील शिवरेचा हा खेळाडू प्रचंड लोकसंख्या असणारं हे गाव आहे. कार्लेकंडीच्या अगदी बाजूला गेलं की हे गाव लागतं आणि त्या गावातील बरेचसे खेळाडू ज्यामध्ये प्रसाद पाटील यांचा मी उल्लेख केला, सचिन म्हात्रे ते देखील चांगले खेळाडू याच गावाला बिलॉंग करतात आणि त्याच गावचा खेळाडू आज मात्र एमडी वॉरियर्स संघासाठी निर्णायक भूमिका साकारत असताना एमडी वॉरियर्स के लिए ये वॉरियर्स की तरह खेल रहा है। ये छक्का उनके लिए मोस्ट नीडेबल छक्का था क्योंकि ये ऐसे रन है जो उनको बूस्टर देंगे। बतौर उनका बूम बूम माटा नॉन स्ट्राइक एंड पर जरूर है, लेकिन ये जो छक्का आया है वो गेंदबाज के मनोवैज्ञानिक तौर तरीके पर भी असर करेगा क्योंकि ये छक्का 8 रन आए हैं। अब यहाँ से 2 गेंदों का खेल शेष है और 2 गेंदे निर्णायक रहेंगे। जबरदस्त मॅच सुपर ओव्हरचा खरं तर हा थरार आपण पाहत आहे, सुपर ओव्हर थ्रिल तुम्ही अनुभवत आहे आणि कोण जिंकणार हा सामना यासाठी हा संघर्ष। अजय पाटील तयार पंचाच्या डाव्या बाजूने, यावेळेला चांगला फटका इनसाइड आउट आपण पाहता, कव्हर पॉइंटला फटका सजवलाय, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, सिंगल पूर्ण केले, दुसऱ्यासाठी निघालेत, चांगलं कॉलिंग, 2 धाबा आल्या, 2 रन अतिशय महत्वाच्या। स्पर्धेचा खरं तर आनंद घेताना या बॉस पॉट टीमला शुभेच्छा देताना आपण पाहता आर्यन ग्रुप चिरलेचे सर्व आदरणीय समीर शेठ पाटील, त्याचबरोबरने मयूरजी घरत, आकाशी टकले यांचं देखील आपण इथे स्वागत करूया। बेहतरीन स्क्वायर कट, लेकिन ये स्ट्राइक रोटेट हुई है, स्ट्राइक चेंज हुई है और आखिरी गेंद पर भी वही है, आखिरी गेंद पर भी वही हुए। 5 गेंदे 1 छक्का 10 रन 1 विकेट, आखिरी गेंद सुपर ओवर की। इस पर भी स्ट्रोक आएगा क्योंकि जो स्ट्राइक रोटेट हुई है, जो मिसफील्ड हुई है, वही उनके लिए एक सरदर्द बनेगा, उनके गले की वो हड्डी बनेगा जो कि बैकवर्ड स्क्वायर लेग डीप पॉइंट पर जो थोड़ी सी फंबलिंग हुई, दोहरा रन पूरा किया और आखिरी गेंद पर भी रोशन जी उन्होंने छक्का वो भी ऑन दी अप लगाया, अपने बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन। यस, तर आपण इथे विशेष सन्मानाकडे वळणार आहोत। तर आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच एक डॅशिंग नेतृत्व आणि नेहमी चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, ते सर्वांचे लाडके आणि परिचयाचे आदरणीय सुजित तात्या साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करतोय या व्यासपीठावरती। तात्या, खरोखरच तुम्ही वेळात वेळ या काढून या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली आणि आमचे A1 क्लास जोडी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेत असणारे हे 2 बंधू कैलाश शेठ म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांना आशीर्वाद देण्यासाठी आज तुम्ही इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। त्याचबरोबर मी सन्माननीय राकेश दादा पाटील यांना विनंती करेन की दादा आपण देखील यावं। तसेच आमचे राकेश दादा पाटील आणि दीपू माली स्टार क्रिकेटर, खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचे शान म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये। महत्वाचं म्हणजे सर ISPL मध्ये त्यांची निवड झाली आहे, नाही नक्की 100% रोशन, कारण दीपू माली म्हटलं तर खरं एक आदर्श क्रिकेटर म्हणून दीपूकडे देखील पाहिलं जातं आणि ते देखील इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल दीपूचं देखील स्वागत आहे। नक्कीच, कारण ISPL मध्ये ब्लूटेक खऱ्या अर्थाने जो कार्ड आहे तो मिळालेला आहे। दीपू, अभिनंदन। सतराचं टार्गेट मैदानामध्ये या सुपर ओव्हर मध्ये आपण पाहत आहे। खरं तर पहिल्या दिवसापासून ठाणे रायगडच्या आपण पाहिल्या प्रेक्षणीय लढती, अगदी त्या दिवसापासून या मैदानाचा एक वेगळा रेकॉर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळाला। सातत्याने सुपर ओव्हरचे सामने आपण पाहिले। आदरणीय सुजितदादा पाटील या स्पर्धेतून निरोप घेत असताना एक दमदार डॅशिंग सुलक्षण भोईर लारा यावं आपण। सतराचं टार्गेट सुपर ओव्हर बॉस फायटर ओळे संघासाठी मात्र एक नव संजीवनी मिळवून दिली अजय पाटील या गोलंदाजाने। पहिल्या ओव्हरमध्ये ऋषीने जेव्हा 20 धावा खर्च केल्या तेव्हाच वाटलं हा सामना एकतर्फा होईल। आता आठवण झाली खरं तर आपण पाहत आहे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघामध्ये कसोटी सामना। राम पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं।
150 ऑल आउट झाल्यानंतर देखील न डगमगता न डळमळता मॉरल डाऊन न होता पुन्हा एकदा संघर्ष केला भारतीय टीमने आणि काय परफॉर्मन्स आहे तो सामना जिंकला. आता इथे हे चित्र पाहायला मिळेल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह. सुलक्षण भोईर लारा यांचा सन्मान होतोय, एक स्टार लेजेंड क्रिकेटर. तसे आमचे रामदादा पाटील यांचा देखील इथे सन्मान होतोय. स्पर्धेचा खरं तर आनंद घेतात गोव्यावरून मुन्ना सुरते, बीडी शेठ, संदीपदादा वाघमारे, आनंद गोंदली, महेंद्र कंटेकर, मयुरेश तुळे, विश्वासी भगत साहेब, पुसारलेचे सरपंच, त्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो. अलिबाग म्हणजे रायगडची राजधानी आणि या रायगडच्या राजधानीमधील 2 संघ आज हात करणार आहेत. त्यामधीलच बापदेव क्रीडा मंडळ केतकेचा माळा अलिबागला सपोर्ट करणारी त्यांची संपूर्ण कोर टीम म्हणजे त्यांचे यशस्वी उद्योजक आदरणीय अजिंक्य पाटील दादा, आदित्य पाटील दादा, स्वप्नीलजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत सिद्धांत दादा पाटील, पिंट्या शेठ गुंजाळ आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करणार आहोत. कारण आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे अन स्वागत करूया अलिबागमधील या उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि त्यांचा सन्मान करणं ही रायगडचीच महाराष्ट्राचीच ओळख आणि त्याच ओळखीला कुठेतरी ठसठशीत ठेवण्याचं काम आई ग्रुप महाराष्ट्र राज्याचे आदरणीय कैलास शेठ म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी केलेलं आहे. आणि ही सगळी जी आमचे मान्यवर मंडळी आहेत कैलासदादा ही सगळी आपल्या आई ग्रुपचे सदस्य आहेत. पिंट्या गुंजाळ, सिद्धांत पाटील, पप्पू दादा गुंजाळ यांच्या सगळ्यांचीही साथ मंडळी आहेत. आणि असं म्हणतात ना की एक मित्र असावा कर्णासारखा आणि एक मित्र असावा अर्जुनासारखा आणि एक मित्र असावा सुदामासारखा. या सगळ्यांचे एक त्रिवेणी संगम याच मंचावर आपण पाहतोय. तिकडे लढत अगदी उत्कंठेला शिगाला पोहोचलेली आहे. एका बाजूला आपण बघतोय बॉस फायटर ओळे, दुसऱ्या बाजूला MD वॉरियर्स. प्रचंड वेगवान चेंडू होता, लेफ्टी वर्सेस लेफ्टी आणि ते सोहेलधार पवारने मात्र पहिला बॉल वेगाने टाकत समोर कडूला थांबवलंय. किती वेळ थांबवेल? 5 बॉल 17चं समीकरण बाकी आहे. अजूनही सामना आपण पाहिलं तर बॅलन्स आहे, कारण दोन्ही टीमकडे तगडे स्टारकास्ट आहेत, दोन्ही टीमकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे हा संघर्ष तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल समर्थ स्टॅकिंग एंडला अनुभवी खेळाडू उरण तालुक्याचा रायगड जिल्ह्याचा डाऊन द ग्राउंड हा फटका अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. फक्त सिंगल आले, 1 धाव आली. आता समीकरण 4 चेंडू मध्ये 16 धाबांचं 4 चेंडू आणि 16 धाबा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मॅच तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय, पाहताय. MD वॉरियर्स डिपेंडिंग चॅम्पियन गतविजेता संघ आणि एका बाजूने बॉस फायटर ओवळे या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. शेवटचे 4 बॉल आणि 16 धाबा. बिल्कुल काफी रोमांचक मुकाबला, दिलों की धड़कनें तेज 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 और तेज. अजय भातु से स्ट्राइक रेंज पर लेफ्ट आर्म राउंड विकेट, जोर से मारने का प्रयास. मिस टाइम स्ट्रोक जरूर है लेकिन यहां पर कुछ मिस नहीं कर सकते आप आरपीएल में. जब आप सुपर ओवर खेलते हैं तब आपका जो परफॉर्मेंस है जो सुपर से भी ऊपर होना ही चाहिए. क्योंकि अभी अभी महाराष्ट्र राज्य आई ग्रुप के सदस्य पिंट्या दादा गुंजाल, सिद्धांत दादा पाटिल, अजिंक्य पाटिल, आदित्य पाटिल, स्वप्निल पाटिल, उनकी पूरी टीम, उनका स्वागत मंच पर. लेकिन स्वैग से करेंगे क्या सबका स्वागत? एक अनुभवी बल्लेबाज जिन्होंने अपनी ABCD क्रिकेट की इसी ग्राउंड पर आई है वो है समर्थ कडू, जिन्होंने पिया है क्रिकेट का बाल कडू. टारगेट 3 गेंदों में 15 रन. इस बार ऊपर खेलने का प्रयास, ये मिस टाइम स्ट्रोक और ये कैच नहीं, ये तो मैच है, ये डिलाइटफुली कैच. कुछ धाग अच्छे होते हैं और समर्थ कडू यहां पर आउट होते हुए मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर आएगा क्योंकि बढ़िया खेल रही है टीम यहां पर. अब MD वॉरियर्स महाराष्ट्र बात आहे जबरदस्त. तर बघा प्रेक्षकांची अलॉट गर्दी नक्कीच पाहायला मिळते आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. आई ग्रुपचे आमचे काही मेंबर आले फाटा धारगाव येथून निलेश आहेर आणि शैलेश आवटी हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. कैलास म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे आणि या स्पर्धेला नक्कीच
ते एन्जॉय करतायत। मी विनंती करतो बघा तिथे ज्या 3 बाईक आहेत त्या बाईक वरून आपल्याला उतरायचं आहे, तो स्टेज खाली करा, समोर या। ओके, थँक्यू। अजय पाटील हा खेळाडू स्टार्टिंग एंडला या सामन्याचा गेम चेंजर, परंतु आता थोडासा बॅकफुटला आलाय। बेलवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच हेमंत तांडेल, जितेंद्र बताले या स्पर्धेचा आनंद घेत आणि मैदानामध्ये बेलवलीचा खेळाडू अजय दाखल झालाय। अजूनही आपण पाहता 2 मध्ये 14 एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बॉस फायटर ओले टीमला, जो चमत्कार मागच्या इनिंग मध्ये केला होता अजय पाटिल ने। अजय की आखिरी गेंद पर जो छक्का दागा गया वही उनका नासूर बनता हुआ, क्योंकि वो अगर छक्का नहीं लगता स्ट्राइक रेट पर बूम बूम होते तो कुछ अलग ही होता। 2 गेंदों पर कुछ तो चमत्कार होने की अपेक्षा, और क्रिकेट में ज्यादा चमत्कार होते नहीं हैं। और जो मैच अपने हाथों से गवा दिया था एमडी वॉरियर्स अलीबाग टीम ने सुपर ओवर में अपने नाम करते हुए, अपने पेशेंस का परिचय देते हुए, बंटी पेंडारी हो या बुम बुम माटिया हो, उन्होंने जो जिम्मेदारी गेंदबाजी ऊपर दी थी वो जिम्मेदारी बिल्कुल अपने अनुपात निभाते हुए। अब कुछ नहीं होगा, अब चमत्कार होगा तभी नमस्कार होगा। 1 गेंद शेष और 1 गेंद पर 14 रनों का एक अविश्वसनीय ऐसा लक्ष्य, और यहीं पर हुआ लक्ष्य समाप्त। एमडी वॉरियर्स ने सुपर ओवर में अपनी जीत का सिलसिला जारी रखा। अब सामने आएंगी एक तरफ पहले मुकाबले में जीतने वाली बापदेव क्रीड़ा मंडल केतकीचा मड़ा अलीबाग, और उनका सामना करने के लिए अब तैयार दुगने उत्साह के साथ एमडी वॉरियर्स अलीबाग। इन 2 विजेता टीमों के बीच होगा अगला मुकाबला। मैन ऑफ द मैच गोज टू सोहेल धार पवार। 2 ओवर्स में 2 विकेटें चटकाकर मात्र सुपर ओवर में भी बढ़िया गेंदबाजी कर डिफेंड किया और मात्र 4 ही रन खर्च किए। काही काळ क्रिकेटच्या पटलावर आपलं नाव प्रत्येक जण कोरत असतो, परंतु आजच्या रात्री ज्याने नाव कोरलं, एकच धावेची गरज असताना अजय पाटीलने तो पूर्ण मेडन ओव्हर टाकला, विकेट घेतला आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक। यस, आपण सन्मानाकडे बोलणार आहोत। उपस्थित आमचे मान्यवर, तर मी विनंती करेन सन्मानासाठी आमचे धरणा कॅम्प वरून मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। सुभाष कदम साहेब इथे उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करेन की यावं आपण। सुभाष कदम साहेब धरणा कॅम्पचे हे मान्यवर आहेत। चला टॉस साठी यायचं आबू आणि पंकज जाधव माट्या। विनर वर्सेस विनर, खरोखरच सुंदर असा सामना नक्कीच